त्या राहुलचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय। तो जिवंत आहे की नाही मला माहित नाही, पण त्याने जर शाप दिला असेल ना की तुमचा निर्वंश होईल, तर तो शाप खोटा ठरवण्याची जबाबदारी तुझी आहे। जगभर बबरा झाला आणि तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतेस? 4 भिंतींच्या बाहेर गोष्ट गेली की तिचा बबरा होतो, पण 4 भिंतींच्या आत अनैतिक संबंध ठेवणारे आम्ही जगातले पहिलेच आहोत का? बरं, हे सगळं आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत म्हणून नाही करत आहोत, तर हा माझ्या प्रोफेशनचा सेल्फ प्रमोशनचा भाग। अरे तुझ्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे पलीकडे पोहोचलेत ते। कुणाल आणि ती प्राची काय करणार? डोळ्यासमोर गुन्हेगार दिसतात, वाटतं सरळ गोळी घालावी त्यांना। आपली माधुरी जेव्हा इंटेरियरची 4 कामं करते तेव्हा याला 2 पैसे मिळतात, नाही तर काय करतो ग हा? नवरा बायको कसले ग नवरा बायको? यांच्या संसारासाठी सागरनं आपल्या करिअरवरती पाणी सोडायचं ते शक्य नाही। मला माझ्या जवळच्या माणसाने दुखावलं ना तर ते मी पटकन विसरू शकत नाही, रादर ते मी विसरूच शकत नाही। माधुरी, मला एक संधी दे, फक्त एक संधी। मी तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करीन। हॅलो, मी सीनियर पीआय पूनम देव बोलतीये। हॅलो हॅलो, ऐकताय ना? हां बोला बोला। मागे मी तुम्हाला सांगितलं होतं फोन करून की मी भेटायला येते, तरी तुम्ही थांबला नाही। हो, म्हणजे मला ना अर्जंट काम होतं म्हणून मला जावं लागलं। माझी सून होती ना घरात, त्या सुनेला म्हणजे तिनेच आमच्या विरुद्ध कंप्लेंट केली होती की नाही, तर मग आमच्याबद्दल तिचा गैरसमज झाला होता। म्हटलं मग तो तुमच्यासोबत भेटून तीच व्यवस्थित पार पाडू शकेल नाही का, म्हणून मग म्हटलं तिलाच बोलू दे तुमच्या बरोबर, म्हणून मग मी तिला थांबवलं आणि मी निघून गेले माझ्या कामासाठी। नाही, तुमच्या सुनेला तर मी भेटलेच आहे, पण तुम्हालाही भेटायचंय जरा मला। मँगलोरला जी केस सुरू आहे त्या केस संबंधी मी पुन्हा येणार आहे, त्यावेळेला फोन करते तुम्हाला। भेटू। हो हो हाय, भेटा हो, या। मागे एकदा मी याच्या फ्लॅटवर याला भेटायला गेलो होतो, तेव्हा मी स्वतः या दोघांना अशा अवस्थेत पाहिलं होतं। अरे मग तू तेव्हाच का नाही आम्हाला सांगितलंस? ह्याचं गाणं बंद करून याला घरात आणणार नसता का? कोणत्या तोंडाने सांगणार होतो तुम्हाला? याने लाच सोडली, मी नाही। म्हणजे मी माझ्या तोंडाने तुम्हाला सांगू की सागरचं माधुरीच्या मावशी बरोबर लफडं सुरू आहे म्हणून? अरे खड्ड्यात गेलं तुझं प्रमोशन। हे असले धंदे करता प्रसिद्धी मिळवण्यासाठी, स्वतः बरोबर स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा बदनाम करता। अरे हे असले धंदे करायचे होते तर मग तू गायक कसला?
म्हणून सांगत होतो तुला, या क्षेत्रात पडू नकोस. हे क्षेत्र आपलं नाही. आपण खूप साधी माणसं. हे बघ, आपण क्षणभर विश्वास ठेवूया की तू बोलतोयस ना ते खरं आहे. हे सगळं काय आहे ते खोटं आहे. पण हे सगळं कुणाला सांगणार आहोत की हे सगळं आहे ते खोटं आहे म्हणून? सागर, मॅडम, गाण्यात करिअर करण्यासाठी हे सगळं असं करावं लागेल असं वाटलं नव्हतं मला. माझा तुमच्यावर विश्वास होता, पूर्ण विश्वास. जेव्हा मी ही सिंगिंग कॉम्पिटिशन जिंकलो ना, तेव्हा खूप भारावून गेलो होतो मी. तुमचं संगीत क्षेत्रात खूप मोठं नाव आहे मॅडम, एक दबदबा आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही मला सिलेक्ट केलं तेव्हा मला वाटलं की तुम्ही नक्की माझं करिअर घडवाल. मग तुझं करिअर नाही घडवलंय का मी? घडवलं ना, पण हे सगळं असं करून. मॅडम, जेव्हा तुम्ही माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला तेव्हा तुम्ही म्हणाला होता की तुमच्या हाती एक हिरा लागलाय म्हणून. मग काय खोटं बोलले मी? हिरा जेव्हा कच्चा असतो, तो रस्त्यात पडलेला असतो, तेव्हा सर्वसामान्य माणसं त्याला ओळखू शकत नाही की हा हिरा आहे म्हणून. त्यासाठी तो जोहरीच्या हातात पडायला लागतो. जोहरी त्याला पैलू पाडतो, तेव्हाच तो सर्वसामान्यांना ओळखता येतो. छान छान पैलू पाडलेत तुम्ही. ऑकवर्ड पोझिशन मधले फोटोज वर्तमानपत्रात दिले, टीव्हीवर झळकले. त्यामुळे एक नवीनच पैलू सागर पंडितचा लोकांसमोर आला. गायक सागर पंडित आणि सरगमराव यांचं लफडं माझ्या फॅमिलीला तर अभिमानच वाटला. आपल्या या भानगडीमुळे अवी आणि माधुरीचा संसार धोक्यात आलाय हेही कळत नाहीये तुम्हाला. तुम्ही मागे कोल्हापूरला जाऊन आलात. त्यावेळी कुणालच्या घरी गेल्यानंतर बायकोशी बोलत असताना इन्स्पेक्टर भोसले तिथे आला होता. हो सर, पण त्यांचं आणि माझं इंटरॅक्शन होऊ नये म्हणून मी तिथून लगेच निघाले. आणि भोसलेंना माझा संशय आलाय की नाही हे पाहण्यासाठी मी घराची खिडकी किंचित उघडी ठेवली होती. खोलीत काळोख केला होता, त्यामुळे मी कुणालच्या घरावर वॉच ठेवतेय हे कुणालाही कळण्यासारखं नव्हतं. कुणालच्या बायकोशी बोलणं झाल्यानंतर भोसले तिथून बाहेर पडले आणि काही अंतरापर्यंत मी त्यांना लपतछपत फॉलो केलं, कारण मला वाटलं होतं की वाटेत ते कुठेतरी कुणाला भेटणार. पण माझा अंदाज चुकीचा ठरला सर. एका पॉइंटवरती भोसले अत्यंत निर्जन रस्त्याला लागले आणि तिथून पुढेही त्यांना फॉलो करणं खूप रिस्की होतं, कारण त्यांना 100% माझा संशय आला असता. मग मात्र मी नाच सोडला आणि माघारी फिरले. तुमची एखादी छोटीशी चूक आहे किती महाग पडू शकते ठाऊक आहे तुम्हाला? हो सर. तरीही तुम्ही तुमचा मोबाईल फोन ऑन करून कुणालच्या घरी गेलात. आय एम सॉरी सर. पण सर, त्यांनी काही फारसा फरक पडलेला नाहीये. तिने मला बरेच प्रश्न विचारले की कोणाचा मोबाईल आहे, तुम्ही एवढा गरीब असूनही तुमच्याकडे फोन कसा काय, वगैरे वगैरे बरंच. पण मी तिच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली आहेत सर. आणि सर, ती खूप साधी बाई आहे, तिला नाही संशय येणार माझा. मिस पूनम, माणसाला डोळे पाठीमागे नसतात. पुढे डोळ्यांनी जे दिसतं तेच तो पाहू शकतो.
तुम्हाला मराठी बोलताना कोणीही पाहिलं नाही असं तुम्हाला वाटतं. अहो पण तुम्हाला कोणीतरी पाहिलं नसेल हे कशावर नाही? काय बरोबर ना? सर, ही किडनी स्कॅन्डलची केस मी माझ्या जीवावर उदार होऊन तडीस न्यायला तयार आहे आणि त्यासाठी येणारी प्रत्येक सिच्युएशन फेस करण्याची मी मानसिक तयारी केली आहे सर. तशी प्रत्येक पोलीस ऑफिसरला ठेवावी लागते. एखादी छोटीशी चूकही अथवा निष्काळजीपणा तडीत जाणारी केस खिळखिळी करू शकतो. आपल्याला असं वाटत असतं की आपण एखाद्या केसमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय, पण आपल्यासोबत आपलं डिपार्टमेंट असतं. आपण एकटे नसतो. आपलं यशापयश हे डिपार्टमेंटचं असतं, व्यक्तिगत नाही. हो सर. आणि जरीही एखाद्या केसमध्ये निष्काळजीपणामुळे एखादा गुन्हेगार, हाती येणारा गुन्हेगार निसटला तर दोष कुणाचा? आपला. पण मान खाली घालावी लागते ते अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला. एम आय राईट? येस सर, आय एम सॉरी. मिस पूनम, माझी तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. ऍक्शनची अपेक्षा आहे. सॉरी म्हणण्यासाठी मी तुम्हाला स्पेशल ऑफिसर म्हणून या केसमध्ये नियुक्त केलेले नाहीये. हो सर, पुन्हा अशी चूक नाही होणार. येस, माझी खात्री आहे. गुड. ओ सॉरी, बराच वेळ जर आपण इथं बोलत बसलेलो आहोत. मी तुम्हाला चहा कॉफी काहीच ऑफर केलेली नाहीये. आमच्या बहिणाबाई आहेत ना, त्या जरा बाहेर गेल्यात माझ्या मुलीला आणायला. येतील एवढ्यात. सॉरी, मला पण चहा पण करता येत नाही, त्यामुळे. सर, चहाची तलफ तशी मलाही आली आहे, बट इफ यू अलाव मी चहा करू? कॉफी. प्रतीकचा काही फोन? नाव सुद्धा घेऊ नकोस त्या माणसाचं. आला होता त्याचा फोन, पण मीच रिसीव्ह नाही केला. एव्हा वकिलाने डिवोर्सची नोटीस पाठवली असेल त्याच्याकडे. माणसं इतकं खोटं वागू शकतात यावर विश्वासच बसत नाही माझा. एवढं बोलल्यावर तुमची जबाबदारी संपते मामा? मला हे लग्न करायचंच नव्हतं मुळी, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला कन्व्हिन्स केलं आणि हे स्थळ माझ्या माथी मारलं. कबूल आहे, आमचं चुकलं, पण तुझ्या बरोबरच आमची फसवणूकच झाली ना प्रिया. हे बघ, मुलीसाठी जेव्हा आई वडील बरं संशोधन करतात तेव्हा मुलामध्ये काय पाहतात? मुलाचं शिक्षण, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचं फायनान्शियल स्टेटस. आणि प्रतीक ह्यात कुठेही कमी पडत नव्हता. त्यामुळे तुला तो अनुरूप आहे असं आम्हाला वाटलं, तर त्यात आमचं काय चुकलं प्रिया? जाऊ दे मामा, तुम्हाला दोष देऊन तरी इथला काय उपयोग? आजच नशीब खडतरे समजायचं. नाही प्रिया,
अशी निराश नको होस. डिवोर्स झाला ना की आपण तुझ्यासाठी दुसरं चांगलं स्थळ पाहूया. मम्मा प्लीज, लग्नाचा विषय नकोय आता. लग्न, नवरा बायको, नातेसंबंध या सगळ्या गोष्टींविषयीचा माझा विश्वास उडालाय आता. यार मम्मा, पुरुष हा फक्त पुरुष असतो आणि त्याला हवं असतं स्त्रीचं शरीर, आणि आपण मात्र त्याला मन देऊन बसतो. आणि खरी परिस्थिती जेव्हा समोर येते ना मम्मा, तेव्हा पदरी निराशा पडते. मग यात दोष कुणाचा? आपलाच ना. मम्मा, पुरुष हे एक माणूस नसून ते एक वखवकलेले श्वापद असतं, श्वापद. ते जर मला ओळखता येत नसेल, दोष माझाच ना ग. जाऊ दे मम्मा, माझ्या बाबतीत घडलेलं सगळं वाईट मला जितक्या लवकर शक्य होईल ना तितक्या लवकर विसरायचंय. सर, चहा. हो थँक्स. आणि सर, चहा बनवण्यात जर काही चूक झाली असेल ना, म्हणजे साखर कमी जास्त, चहा स्ट्रॉंग वगैरे, तर प्लीज ती माझी चूक एकटीची माना, डिपार्टमेंटची नाही. गुड सेन्स ऑफ ह्युमर. गुड. वा, छान. खरंच खूप सुंदर चहा बनवला तुम्ही. थँक्स सर. दादा, दादा, काय ग, काय झालं? अरे स्कूल बस आली पण आपली सायली आलीच नाही. म्हणजे बस अटेंडंट म्हणत होता की पोलीस जीप आली होती आणि त्यातून एक इन्स्पेक्टर उतरले. त्यांनी त्याला एक चिठ्ठी दिली आणि त्यात लिहिलं होतं की ही मायानगरी हे एक चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहात शिरण्याचा मार्ग सापडू शकतो, पण बाहेर पडण्याचा मार्ग नाही सापडू शकत. सरगम मॅडम, या तर एक मोठं रहस्यच आहे. या रहस्याचा उलगडा मला नाही होऊ शकत, कारण मी त्यात पुरता गुरफटला गेलोय. गाळात रुतलेला माणूस बाहेर निघण्यासाठी जितके हातपाय मारतो ना, तितका तो अधिकाधिक गाळात रुतत जातो. तशीच अवस्था झाली आहे माझी. की एकदा का पेशन्स संपले की हे गुन्हेगार चुकावर चुका करत जातात. पहिली चूक, माझ्या मुलीचं अपहरण करून मी या किडनी स्कॅन्डल मधून बाहेर पडावं यासाठी मला धमकवायचा प्रयत्न. वेळ लागेल, तू पॉझिटिव्ह विचार कर, तेव्हाच तुला तुझ्या आयुष्याच्या नव्या वाटा सापडतील. बालवयाची पहाट, तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्याने
ठक